नमस्कार मित्रांनो. विना दोघीतली ही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागात स्वानंदीची आई आणि समर यांच्यामध्ये जोरदार भांडण झाल्याचं दाखवण्यात आलं. शिवाय स्वानंदीच्या आईला अद्दल घडवण्यासाठी समरने मोठे पाऊल उचलले आहे. समर यांच्याकडे कडाक्याचं भांडण होतं. स्वानंदीची आई समरची श्रीमंती पाहून उगीच कांगावा करते. तिच्या मुलीला समरच्या गाडीचा धक्का लागतो, पण फार काही लागलेलं नसतं तरीही ती कांगावा करून 15 लाख रुपये मागते. दुसरीकडे अधिराला पाहण्यासाठी मुलगा आलेला असतो. ती अगदी नाराज होऊनच त्या मुलाला भेटते. अधिरा समरची आजी या स्थळाविषयी विशेष उत्सुक असते. समर मात्र या मुलाला आणि त्याच्या कुटुंबाला भेटण्यासाठी पोहोचत नाही. स्वानंदीच्या आईशी त्याचं भांडण सुरू असल्याने त्याला घर गाठता येत नाही. त्यावरून अधिराची आई आणि समरची काकू त्याला खूप बोल लावते. समर त्याचं बहिणीप्रती कर्तव्य बजावू शकला नाही, यावरून ती त्याला खूप ऐकवते. समरच्या फोनवर बोलताना त्याची काकू उगीच नाटक करते आणि सांगते की अधिरा खूप रडली. स्वानंदीची आई तरीही त्याला थांबवण्याचा प्रयत्न करते आणि तेव्हा मात्र समरच्या रागाचा पारा चढतो. तो सुनवतो की त्याने तिचं काहीही नुकसान केलेलं नाही, पण तिने मात्र त्याचं खूप नुकसान केलं आहे. तो स्वानंदीच्या आईला सुनवतो की सगळ्यांची तिला तो नक्की शिक्षा देणार. समरला याचं वाईट वाटतं की तो अधिरासाठी वेळेत घरी पोहोचू शकला नाही. अधिराच्या आयुष्यातील महत्त्वाच्या दिवशी तो तिच्यासोबत नव्हता आणि तीही त्या बाईमुळे, असा तो विचार करतो. त्या बाईला म्हणजे स्वानंदीच्या आईला तो अजिबात सोडणार नाही, तो असा निर्धार घेतो. दुसरीकडे स्वानंदी रोहनला प्रमोशन मिळाल्याने घरी शिरा बनवते. त्यावेळी ती तिच्या बाबांना सांगते की रोहनसाठी पत्नी म्हणून अधिराला लवकरच घरी घेऊन या. तिचे बाबा यावेळी तिच्या लग्नाचाही विचार करायला हवा असं सांगतात. दुसरीकडे तिची आई आणि बहीण रागा करतात की त्या श्रीमंत माणसाने म्हणजे समरने त्यांना पैसे दिले नाही. लेकीच्या अपघातात झाल्याचा कांगावा करत तिने समरकडे 15 लाखाची मागणी केली असते. मात्र समरने ते न दिल्याने तिची चिडचिड होते. तर समर घरी जाऊन अधिराची समजूत काढण्याचा प्रयत्न करतो. तो ती खूप चिडून त्याला आय हेट यू म्हणते. समरने तिचे फोन कॉल न उचलल्याने ती अतिशय रागावलेली असते. शिवाय स्वानंदी रोहनची समजूत घालते. ती त्याने अधिराशी समजून बोलायला सांगते, कारण अधिराला मुलगा बघायला आल्याने तिचा आधी चिडचिड झालेली असते. तिच्या सांगण्यावरून रोहन अधिराला फोन करतो आणि ते भेटण्याचं ठरवतात. अधिरा देखील तिच्या आईचं काही न ऐकता रोहनला भेटण्यासाठी घराबाहेर पडते. त्यानंतर समर आणि त्याचा मित्र त्याच्या आजीला घडला प्रकार सांगतात. अधिराला मुलगा पाहायला आलेला असताना समर का वेळेत पोहोचू शकला नाही या विषयावर ती सांगते. पुन्हा भेटूया. नमस्कार.